काकू सगळ्या फाईल्स रेडी आहे. सगळा मॅटर तारखेनुसार लावलाय. अगं तू ये, बस 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 ये. अहो तू बस पहिली ये. ठेवते खाली. काय झालं? आता तू 2 दिवसात एवढी सवय लावली तुझी मला, तू नसलीस तर घोळ होईल माझा आता. काही घोळ वगैरे होणार नाही. आणि मी नाही असं का होईल? काकू आयुष्यभर तुमची मदत करायला तयार आहे मी. आणि तसंही तुम्ही हा दरबार कसा चालवता, इथले निर्णय कसे घेता, कसा न्याय करता, या सगळ्याबद्दल पप्पांकडनं एवढं ऐकलंय ना मी, पण प्रत्यक्षात कधी पाहिलं नाहीये. तेच बघायचंय आता मला. अगं त्यात काय बघायचंय? एकदा जबाबदारी खांद्यावर पडली आणि ती निभवण्याची खंबीरपणे तयारी असली का सगळं जमतंय. माझ्यासारखीला जमलं तर तुला का नाही जमणार? मला? तुम्ही शिकल्या सवरलेल्या बाहेरचं जग बघणाऱ्या मुली, आणि तू तर यशवंत भाऊजींची लेख आहेस, तुला तर 100% जमल. काकू एक विचारू? विचार की. तुम्हाला कधी आधीचे दिवस आठवतात? महिपत काका हा दरबार चालवायचे तेव्हाचे दिवस. रोज जेव्हा जेव्हा मी त्या खुर्चीवर बसते तेव्हा तेव्हा रोज हेच डोक्यात येते का हे जेव्हा या खुर्चीवर बसत होते तेव्हा कसा न्याय देत असतील. पण महिपत काका असेच कोणाशी बोलत नाहीत, कोणाला ओळखत नाहीत का? नाही असं नाही, ओळखतात की, समध्यासनी ओळखतात. कधी कधीच जरा ओळखण असं होते. मी आहे ना, सगळं पूर्वीसारखं होईल. महिपत काका पण. मी आलेच, त्यासनी औषध देऊन येते, तू बस. तुम्हाला मदत करणं, तुमचं मन जिंकणं हा तर एक बहाणा आहे काकू. खरं तर मला तुमचा दरबार, तुमचं साम्राज्य या सगळ्यावर कब्जा मिळवायचा आहे. एक दिवस इथे मी असेन आणि तुम्ही सगळे माझ्या पायाशी असाल. आय पाण्याचा तांबा ठेवलाय ग. आय अगं काय कसला विचार करायलास? अगं काय नाही. मुन्नू आणि तायडी कुठे आहेत? मुन्नू झोपल्या आणि तायडी किचन मध्ये. बोलवायचे? नाही नाही, अगं सहजच विचारलं. मुन्नू आणि विकीचं ऍडमिशन झालंय आणि मुन्नू शाळेतून पहिली आली म्हणून तिला स्कॉलरशिप मिळाल्या. त्यामुळे आता काळजी करायची काय बी गरज नाही. आता विकीचं शिक्षण कुणी बी थांबवू शकत नाही. हाय अगं एवढं सगळं चांगलं चाललंय आणि तुझ्या चेहऱ्यावर 12 कशाला वाजल्यात? नाही ग, तसं काय बी नाही. जरा विचार करत होते फक्त. मग जो काय विचार करायचा आहे तो हसऱ्या चेहऱ्यानं करायचा. आई अगं तू हसलीस ना की आमासने बी बरं वाटतंय ग. आणि तसं बी टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर सूट होत नाही. हसलीस की कसली देखणी दिसतेस, एकदम हिरोईनिगत. चल झोपाय जा आता. जाते, अंथरूण घालायला मदत करते. नाही नको, मी घालते. तुझा लवकर झोप. वय. विकीच्या शिक्षणाचा प्रश्न तर मिटलाय, पण 10 लाखाचा प्रश्न अजून बी बाकी आहे. ते पैसे परत करणं ही माझीच जबाबदारी आहे. पण एवढे पैसे कसे आणि कुठून जमवायचेत मी? आय
अगं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय तरी अजून त्यातच अडकल्यास. तू हे मुद्दाम करायलास का? हा ग, मुद्दाम करायला काय मला येड लागले का? देवानं तोंड दिले म्हणून काय बी बोलशील? हा ग आसमे, ते 10 लाख परत केल्याशिवाय यो प्रॉब्लेम सुटला असं कसं म्हणायचं ग आपण? आय अगं तू 10 लाख परत करायला गेलेलीस. त्या गोपीनाथने जबरदस्ती करून तुला ते पैसे घ्यायला लावले मुद्दाम. आणि तू ते पैसे घेतलेच नसतेस तर ते पैसे चोरीला गेलेच नसते. आणि गेले जरी असते तरी त्याच्याकडून, तुझ्याकडून नाही. अस्मे अगं या जडतरच्या गोष्टी तू केव्हापासून करायला लागलीस? काय झालं असतं तर काय घडलं असतं यापेक्षा जे घडलंय ते महत्वाचं नाहीये का? तायडे, म्हणजे तुला बी आईचं म्हणणं बरोबर वाटायलंय. हा ग आसमे, आमासनी तुझ्यागत कायद्याचे नियम नाहीच समजत, पण ते 10 लाख परत करण्याची नैतिक जबाबदारी माझ्यावर आहे एवढं साधं समजतंय बघ मला. अय्या अगं कुठली नैतिक जबाबदारी? आणि कुणाच्या बाबतीत? त्या गोपीनाथच्या? त्याला नीती आणि तिचे नियम तरी लागू होतात का? आय त्याला चान्स मिळाला ना तर देवाला बी फसवल तो माणूस. अगं त्यांनी कसं वागायचं तो त्यांचा मुद्दा आहे ना, आणि त्यांनी तसं वागलं म्हणून आपण तसं वागायचं असतंय का? अगं आय हे सत्ययुग नाही. ही तर नालायका संघ नालायकागतच वागायला लागतंय. नाही तर कोल्या कुत्र्यागत कधी लोक फाडून खातील काही सांगता येत नाही. आणि ते गोपीनाथ टपूनच बसलाय. मला दीदीचं म्हणणं पटतंय. या जगात जशाच तसं वागायला पाहिजे. हा, आणि आपण काय ते गोपीनाथला आज ओळखतोय वे? तो किती खोटाडा आणि किती नाटकी अख्ख्या गावाला माहितीये. तरी बी तू कायम डोळं बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवतेस. आणि ह्याच्या आधी बी त्यांनी जीव द्यायचं नाटक करून तुम्हाला फसवायचा प्रयत्न केलायच. वय दीदीनं जर त्यांचं भांड फोडलं नसतं तर आपल्याला कवच समजलं नसतं ते नाटक आहे ते. अस्मे, ही दोरी याच्या कमरेला बांधलेली आणि ह्याचं दुसरं टोक इथं माग बांधून काय बी झालं तरी पडणार नाही याची सोय करून यो खोटारडा माणूस जीव द्यायचं नाटक करत होता. अगं मुन्नू, तो गोपीनाथ ना 1 नंबरचा खोटारडा आणि 1 नंबरचा नाटकी माणूस आहे. तो जे काय करतो ते खोटच असतंय. अगं अस्मे पण आत्ताचं नाटक नाहीये. गुंड खरंच पप्पांच्या जीवावर उठलेत. मी बघितलंय, मला माहितीये. तू बघितलंयस? खरंच बघितलंयस? नाही का उगा बाजू धरून लावायची म्हणून काय बी आपण- बस बस, आता त्या मुद्द्यावरनं तुम्हा बहिणींमध्ये भांडणं नकोयत मला. ह्या पैशांमुळे त्यांच्यावर उद्या काही बेतलं तर माझ्याच्यानं नाही राहणार हे माहिती आहे मला. पण आता त्या मुद्द्यावरनं भांडणं नकोयत. आणि अस्मी, अगं तुझ्या परीनं तू बरोबर असशील बी, पण म्हणून आमचं काहीतरी चुकतंय असं बी नाही आहे. आणि म्हणूनच उगा आत्ता वाद घालून कुणाचं बी मनस्वास्थ्य नको बिघडायला. सॉरी, जरा जास्तच चिडलेली. अस्मे अगं सॉरी म्हणायची काय बी गरज नाही. पण तू जसा विचार करतेस ना तसा मी बी काहीतरी विचार करत असते एवढंच लक्षात ठेव. आणि काही जबाबदाऱ्या मी तुमच्यावर नाही टाकू शकत. पण म्हणून मी त्या स्वतः टाळू बी शकत नाही. जाधव, खरात, कांबळे, दुर्वे आणि मुरकर यांचे हप्ते बाकी आहेत. नक्की का? होय, विचारलं?
ए फोन कर. हा करतो अजून नाही विचारलं. अरे दाद्या, फोन येतो. वहिनी तासाला उचल. वहिनी अरे बोल जा. अस्मिता नाही तन्याचा फोन. हा बोल बर्फी. उद्याची पिकनिक फिक्स आहे ना? हा उद्याचं फिक्स आहे, फक्त अस्मीला कळवायचंय. अरे मग कळव ना, कधी कळवणार आहेस? मुहूर्त बघतोयस का की लाजतोयस? नाही मी करू का तिला फोन? नाही नाही नाही, मी करतो. मग कर, लवकर कर. हे बघ, काही झालं तरी उद्याची पिकनिक व्हायलाच पाहिजे. ओके? विषय का? आणि आस्मी पण यायला पाहिजे. गेट इट? हा चल, मी तिला फोन करतो. ठेवतो. बाय बाय. काय म्हणाली? अरे ते पिकनिकचा विचारायला तन्याचा फोन आलता. अस्मीला फोन केला. हा कर कर कर. अस्मी फोन वाजतोय की. हा. हा बोल. हा आपण उद्या पिकनिकला जायचंय बरं का. सॉरी, पण मला पिकनिकला नाही येता येणार. हा मी आधी वय म्हणलेले, पण नाही जमणार मला. ए हे बघ, असं नाही हा. काय खुळी झाल्यास काय? तू वय म्हणणार असशील तर मी होकार दिन म्हणलेलं का नाही? तू वय म्हणलीस म्हणून प्लॅन फिक्स केलाय ना आपण. ते मला काय माहित नाही, असं रिव्हर्स गिअर नाही टाकायचं. वय मी वय म्हणालेले, पण आईवर कामाचा सगळा भार टाकून मी नाही येऊ शकत. मला नाही जमणार. तुम्ही सगळे जावा की. अगं याला काय अर्थ आहे अस्मी? एक मिनिट निशी. हा काय झालं? अरे बघ की, जे नाही यायला पाहिजे ती तयार आहे आणि यायला पाहिजे ती नाही म्हणाल्या. दाद्या, तू वहिनीला फोर्स कर, रिक्वेस्ट कर, काय बी कर, पण वहिनी आला पाहिजे. अरे असं कसं सांगू? तू काय बी सांग. हा सांग. अरे काय खुळ झालेस काय? मला सांग, त्या गावकी चॉईस सेमिनारला जायचं होतं तिला, तेव्हा मी स्वतः बोललेलो खानावळीतलं काम सोडून जायची गरज आहे का? मग आता पिकनिक साठी असं कसं म्हणू? सांग मला. मुद्द्यात पॉइंट आहे. आयडिया. दाद्या, आपण वहिनीची सॉरी 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 हा म्यूटवर टाकलंय. आम्ही ना वहिनीची सगळी कामं करतो, तू वहिनी संग पिकनिकला जा. आणि दादा काय डबेच तर पोचवायचेत ना, पोचवतो की. दादा एक काम करतो, एक टाक सगळे डबेवाले गाडीत भरतो आणि खानावळीतच जातो जेवायला. हाय काय रे? नाही हे बेस्ट आहे, हे बेस्ट आहे, हे बेस्ट आहे. काय हे पडलंय काय? का बसा काय बी सांगते. दादा हॅलो अस्मी, हे बघ प्लीज नाही म्हणू नको. हा प्लीज. अरे आपण तिला नाही म्हणूच द्यायचं नाही. अक्का तू वय अस्मीनं पिकनिकला यावं असं तुला वाटतंय ना? बघ येईल ती. आहे अगं, पण तू गप जा. येईल ना ती. हा थँक्यू अक्का. ठेवतो. वय येणार आहे. गप जायचंयस तू. तू बी राब राब राबत असत्यास, तुला बी सुट्टी पाहिजेलच की. आणि असं बी आधी तू जायचं कबूल केलेलंच ना. भय पण बिन काय नाही. अगं आपल्यात वाद झालेला म्हणून तू कॅन्सल करतेस ना. मग वाद आपल्यात झालाय, त्याची शिक्षा माझ्या लेकराला कशाला? आणि त्यापेक्षा बी स्वतःला का शिक्षा करायलास तू? मस्तपैकी जा तू पिकनिकला. मी काय तर छान खायला बनवून देईन. धपाटे दे.
आयो मारलंस का? तूच म्हणलीस ना धपाटे दे म्हणून. आता मग नाही ग तायडे, हे नेहमीगतच वाटतंय की. काय तर वेगळं कर की. अस्मे हा अगे जरा खाऊन बघ की. हा. बेस्ट बेस्ट, जगात भारी. है ना. काय तिलाच एकटीला भरवणारच वय? माझा काय खंडोबाचा उपास आहे का? मला बी दे. अगं टेस्ट करण्यापुरतं आणलं होतं फक्त. इकडं मी टेस्ट करून सांगते. कसं आहे, खानावळीचा प्रश्न आहे आणि टेस्ट मध्ये कॉम्प्रोमाइज झालेलं मला चालत नाही. चांगलं झालंय. होय ना. मग आता असंच बनवते पुढचं, चालेल का? ओके. असं काय करू? तायडे अगं काय तर असं भारी कर. थांबतो. तिला कायम बाहेर जाताना काहीतरी हेअरस्टाईल कर म्हणली तर नाही म्हणायची. आणि आता हिला एक बी हेअरस्टाईल आवडना. आज दीदीला चुजी झाल्या. जाऊ दे, हे घे. वास मे तुला केव्हापासून असं लाजता यायला लागलंय? उगा काय तर बोलू नको. मी हसले, लाजले नाही काय. अगं बाकीच्याच फसव, मला कसं फसवशील? तनया बी पिकनिकला येणार आहे. ती सुंदर आहे, स्मार्ट आहे, म्हणून हे सगळं नटणं सजणं चाललंय ना. निशीला तिच्यापेक्षा जास्त इम्प्रेस करण्यासाठी हे काय तर काय. मी बाहेर चालल्या ना म्हणून. बाहेर काय गबाळगत जायचं व्हय? सेमिनारला बी बाहेरच गेलेलीस की. तेव्हा तर एवढी नटली नव्हतीस. हे हसणं, हे लाजणं लवंगी मिरची ठसक्याच्या प्रेमात पडल्याची लक्षणं आहेत. प्रेमात काय तर काय. तुझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नाही तर मग निशित अनाया संग हसून बोलतो तेव्हा तुला का अस्वस्थ होतं? निशीने या बाबतीत चेष्टा केली की तुला का राग येतो? तू त्याच्या प्रेमात पडल्यास लवकरात लवकर आता त्याला प्रपोज कर. प्रपोज प्रपोज म्हणजे काय खायची गोष्ट आहे व्हय? आधी त्याच्या मनात नेमकं काय चाललंय ते कळाय नको. म्हणजे त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असेल तर तू त्याला प्रपोज करणार. याचा अर्थ तू त्याच्या प्रेमात पडल्यास वय ना. काय तर काय उगाच. मी असं कवा म्हणलं? प्रत्येक गोष्ट म्हणायला लागतेच असं नाही ना. निशीच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी तू पिकनिकला चालल्यास हे तर कबूल कर. असं काही नाही. मी पिकनिकला एन्जॉय करायला चालल्या, बाकी काय नाही. असं मी म्हणणार नाही.
अगं झालं का? आले आले झालं. हसमे दिदे काय झालं? चांगलं दिसत नाहीये का? चांगली तू एवढी भारी दिसाल्यास की तू वाटतच नाहीयेस. आया आया आले आया अगं लवकर ये. आले अगं काय आय हसवे तू बी काय तू? तुम्ही तिघी मिळून माझी चेष्टा करायलाय ना? हसमे अगं चेष्टा नाही, तू खरंच लई भारी दिसाल्यास. कुणाची दृष्ट नको लागायला बघ. अस्मी लवकर ये, वाट बघते मी तुझी. तुझा आजचा दिवस इतका मेमोरेबल करणार आहे ना मी, आयुष्यभर लक्षात राहील असा. येस डॅड. मी एक मिनिट. हा हे तांबड्या ऐक, आपण पिकनिक मध्ये फुल टू प्लॅनिंग करायची. दाद्यानं वहिनीच्या मध्ये त्या बर्फीला कबाब मध्ये हड्डी बनवून द्यायचं नाही. डन. हा आय काय खलबता चालल्यात? काय नाही, ते मॅडम बद्दल बोलत होतो. हा तनयाबद्दल? पण ती तर निशीची मैत्रीण आहे ना? शाळेतली. आणि आता दाद्या शाळेत जात नाही. हा ते सोडा, कोणी कुठं बसायचं ते फिक्स करून टाका. हा आम्ही दोघं मागं बसतो. दाद्या गाडी चालवल आणि तुम्ही दाद्याच्या बाजूला बसा. हा काय मागले हादरे बसतात ना. तनया मॅडम फोनवर आहे, तोपर्यंत जागा फिक्स करून टाका. तू बसून घे, आम्ही दादाला बोलवून येतो. हा, हा. हा, चल. द्या पिशवी द्या. ही डबे आहेत. हा, चल. तू त्याच्या प्रेमात पडल्यास. अस्मी लक्ष कुठं आहे तुझं? कधीपासून हाक मारते मी. काय नाही ते बोल की काय म्हणत होतीस? आज जीप तू चालवणार आहेस? नाही, तसंही तुला फक्त सायकलच चालवता येत असेल ना. वेळ आली तर जीपच काय ट्रक बी चालवू शकते मी. पण आज नाही चालवणार.
मी कुणापुढे बी माझं टॅलेंट दाखवत नाही. अम, अम, अस्मी, खूप छान दिसतेस हा आज. एकदम मस्त नटून थटून आली आहेस. आय एम शुअर निशीसाठीच असणार, हो ना? अस्मी, मला खरं खरं सांगा, निशीवर प्रेम आहे तुझं? तो बॉयफ्रेंड आहे तुझं? दाद्या, हा लवकर चल. तू वहिनीला बघशील ना ते याडाच होशील. हा काय काय सांगायला हे? वय, अरे तू वहिनीला बघशील ना तर प्रपोजच करशील आणि वहिनी बी लगेच हो बोलेल. हे, आणि एक बेस्ट न्यूज देऊ का? अरे दे की, काय वाट बघायला? दे दे ते लवकर दे. आम्ही वहिनीला सांगितलंय की दाद्या गाडी चालवणार आणि त्याच्या शेजारी तिनंच बसायचं. हा, अरे ती वय म्हणाली. अरे वय नाही बोलायचा ऑप्शनच नाही दिला. आम्ही सांगितलं दादाच्या शेजारी बसायचं. आधीला ती फ्रंट सीटला तुझ्या शेजारी बसल आणि मग तुम्ही बोला. हा, आणि आम्ही काय करू, माग त्यांना याला गुंतवून ठेवू आणि तू वहिनी संग पुढे बसून गप्पा मारा. हा? आईला कुठे ठेवू रे तुम्हाला? कुठे ठेवू? अरे तुमच्यासारखे मित्र आयुष्यात असतील ना तर अजून काय पाहिजे माणसाला? एक काम करतो, मम्मीला फोन करून डील फायनल झाल्याचं कळवतो आणि मग जाऊयात. हा आलो. तू असं का विचारायलास? ते महत्वाचं नाहीये. त्याने प्रपोज केलंय तुला? हा? नाही अगं, आम्ही फक्त चांगले फ्रेंड्स आहे. आणि म्हणजे तुम्ही फक्त चांगले फ्रेंड्स आहात? थँक गॉड. मला वाटलं तू आणि निशी रिलेशनशिप मध्ये आहात, पण तसं काही नाहीये. हे ऐकून मला इतकं भारी वाटतंय ना आता. अस्मी, टू टेल यू द ट्रूथ, मला निशी खूप आवडतो. खूप आधीपासूनच आवडतो आणि माझी खात्री आहे त्यालाही मी खूप आवडते. पण तुला काय वाटेल या भीतीने तो मला होकार देत नाहीये. तुमच्या दोघात जर तसं काही नसेल तर प्लीज निशीचा होकार मिळवून द्यायला मला मदत करशील? निशीला मी आवडते हे प्रेम आहे का फक्त मैत्री? तनयाला काय आणि कसं सांगू मी? ही तर म्हणते माझ्यामुळे निशी मनात असून मी हिला होकार देत नाहीये. हे बघ अस्मी, निशी मला खूप लहानपणापासूनच आवडतो अगं. आणि मला गॅरंटी आहे त्यालाही मी अजून तेवढीच आवडत असणार. तेवढीच म्हणजे आधी आवडायचं तेवढीच. अस्मी, मी जर मुंबईला शिकायला गेले नसते ना तर आतापर्यंत आमचं लग्नही झालं असतं. निदान एंगेजमेंट तर नक्कीच झाली असती. अस्मी, आम्ही
खूप म्हणजे खूप क्लोज फ्रेंड्स हो. यु नो लाईक लाईक बेस्ट फ्रेंड्स. तुम्ही तुम्ही दोघे एवढे चांगले फ्रेंड्स आहेत तर निशीने कधी मला तुझ्याबद्दल कसं काय सांगितलं नाही? आय डोंट नो. तसंही तू सगळ्यांना सगळ्या गोष्टी कुठे सांगतो. किंवा मी कायमची मुंबईला निघून गेले असं वाटून मूव्ह ऑन झाला असेल तो कदाचित. इन बिटवीन तू त्याची फ्रेंड झालीस. पण अस्मी, तुमच्या दोघात तसं काही असेल तर प्लीज सांग आम्हाला. म्हणजे माझं कितीही प्रेम असलं ना त्याच्यावर तरी मी माघार घेईन. मी तुमच्या प्रेमाच्या आड नाही येणार खरंच. पण जे काही असेल ना ते मला खरं खरं सांग प्लीज. अस्मी, अस्मी एवढा काय विचार करतेस? ओके, हवं तर मी पिकनिकला पण नाही येत. आय अगं असं नको करूस. तूच तर पिकनिक ठरवल्यास. तूच नाही आलीस तर कसं चालेल? असं काय करू नको. ठीक आहे, आता तू म्हणतेस तरी येते मी. पण अस्मी, आमच्या प्रेमाचं काय होणार ते आता तुझ्या हातात आहे. पैसे काय रे, कुठून बी कसे बी मिळवता येतात. आपण नाही मिळवले, पण सध्या आपला मूड नाही. तू ठेवे आणि बनव तुझा मूड. फक्त आपल्या कामाचं लक्षात ठेवून जे झालं काय. तुझा कवा मूड असतोय बाबा? हा, अरे 2-2 बायकामधनं बाहेर पडशील तवा काम करशील ना. काय बोलायलास रम्या? हा, राधक्का आली. राधक्का आली. राधक्का राधक्का. अरे आजच्या पुरतं तरी डाळ तांदूळ दे की. नाही म्हंटल ना, आधीची उधारी दिल्या बगर हितना एक दाना बी मिळायचा नाही. आज काय करायलायस रमेश? हा, जुनी दोस्ती आहे आपली. ते दोस्तीचं नातं म्हणून तरी काहीतरी दे. घरात अन्नाचं कण नाही बघ. पोरग उपाशी आहे. त्याला मी काय करू? हा, आणि तुझं पोरग उपाशी आहे म्हणून मी काय समाजसेवा करत फिरू का? हे बघ, दोस्तीला मध्ये आणायचं नाही. दोस्ती दोस्तीच्या जागेवर, व्यवहार व्यवहाराच्या जागेवर. हा, अरे दोस्त आहेस तर मग चहा पिऊ एकत्र, दारू पिऊ, मस्ती करू. हा, उधारी नाही मिळणार पण. हा, अरे लई वाईट हालत झाल्या. त्या कर्जाचं व्याज देता देता सगळी कमाई संपते बघ. मग कर्ज काढून टाकलेल्या बायकोला पैसे द्यायला कुणी सांगितलंय? काय बोल? भोग आता. हे बघ, पैसे दिलास तर डाळ तांदूळ मिळेल, नाही तर काय बी मिळायचं नाही. हा, पैसे तर नाहीत माझ्याकडे. पुढच्या आठवड्यात एका ठिकाणी यायचंय. ती आले की देतो. पर तवर तवर हे घड्याळ ठेवून घे. अरे हे जुनं डबड ठेवून काय करू मी? हा, नाही, हे चालणार नाही. रमेश, तुझ्यासाठी डबडा असेल तर पण माझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे ती. लय मोलाची आठवण आहे. हे बघ, घाणवट म्हणून ठेवून घे. अरे बाबा, घाणवट ठेवायला त्याला काहीतरी किंमत पाहिजे का नाही? हा, हे घड्याळ नाही चालायचं. नाही चालणार.
नाही नाही बर बर. हे देवाचं टाक आहे ते अरे काय ते ठेवून घे. हे काय करायलाय? देवाचं टाक घाण ठेवालाय. मग काय करू राधे? हा? घरात पैसे नाहीत, पोटात अन्नाचं कण नाही. पैसे येतील तेव्हा देवाचं टाक सोडवून घेईन, पण सध्या पोटात अन्न जाणं महत्वाचं आहे. तू ते देवाचं टाक ठेव तुझ्याकडं, आणि त्याच्या बदल्यात काय येईल ते धान्य दे बाबा मला. चल. नाही नाही, देवाचं टाक घाण ठेवायचं नाही. अगं पण नाही, मी तुम्हासनी डबा पाठवीन. डबा काय ग? आज पाठवशील, उद्याचं काय? उद्या बी पाठवीन. पुढच्या आठवड्यात माझे पैसे येणार आहेत, तवर पाठवशील? तवर पाठवीन. त्यानंतर लागला तरी बी पाठवीन. राधे, अहो राधे तू खरंच महान आहेस. हो, हे काय करायलाय? उठा की. नाही राधे, माझी जागा इथंच आहे, तुझ्या पायात. अहो उठा की. हाय. 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 ही बया का बसली वहिनीच्या जागेवर? बघ ना, हिचं तर डोसकच पुढे वाटते. अरे पण वहिनी कुठं आहे? राधाक्का, राधाक्का. विकी. राधाक्का, मी शाळेत चाललोय, आशीर्वाद दे. लय शिक आणि लय मोठा. अरे राहू दे खूप मोठा. पैलवान, आता सुट्टी द्यायची नाही काय? वय नाहीच देणार. आणि आता नुसतं पास नाही व्हायचंय, चांगल्या मार्काने पास व्हायचंय. आणि काय अडचण आलीच तर मी आहेच. वय. आणि दीदी कुठे? ती बाहेर गेल्या. दीदी नाही तर आज मी खानवेळेत मदतीला थांबतो. आजचा दिवस शाळेत नाही जात. अजिबात नाही. गप शाळेत जायचं. शाळा शिक्षण हे महत्वाचं आहे. बरं, मग शाळा सुटली की येईन मी तर. आणि यामिनीनं डबा दिलाय ना? वय दिलाय. येतो मी. विकी, अक्काशी खोटं बोलायलायस? खोटं बोलायचं नाही बाळा. तायडे, जा बर, विकीसाठी एक डबा भरून आणते. आणि मुन्नू, आज डबे पोचवाय जाशील तेव्हा एक डबा विकीच्या घरी बी पोचवायचा. राधाक्का,
तू किती चांगली आहेस तरी बी माझे मम्मी पप्पा तुझ्या संग वाईट का वागतात? अरे लहान मुलांनी असा विचार करायचा नसतोय. तू अभ्यासाकडे लक्ष दे. हा काय घे निघा. हा येतो मी. तायडे अगं एक डबा भरून घे, विकीच्या घरी बी पोचवायचाय. आया हे काय मला पटलेलं नाही. विकीला डब्बा दिला ते ठीक आहे की त्या दोघांनी कशाला द्यायचा? मोनू अगं पुढचा माणूस कोण आहे ह्यापेक्षा तो उपाशी नाही राहायला पाहिजे इकडे आपलं लक्ष असावं. का आपण जर समोरच्या माणसाच्या तोंडात 2 घास घालू शकत असू आणि तसं केलं नाही तर आपण अन्नपूर्णा मातेचं व्रत करतोय हे कोणत्या तोंडानं म्हणायचं सांग? निशी, ऑल गुड ना? हा हा तुझ्या चेहऱ्यावरून वाटत नाही असं. असं वाटतंय की मी दुसऱ्या कोणाच्या रिझर्व सीटवर बसलीये आणि तू TCS. उठू का? नाही नाही नाही, तू बस बस. अस्मी नाही काय? नाही म्हणजे मी दोघं म्हणलेली अस्मी आल्या निघायचंय म्हणून, पण कुठं दिसेना ना म्हणून विचारलं. अस्मी कुठे? हिथंच आहे की मी. मला हिथंच उभं राहायचंय. मस्त वारा खात. हे असलं सगळं मी अजून पिक्चर मध्येच बघितलेलं म्हणून. निघायचं ना? चला की.